तर नमस्कार मित्रांनो, रेबल स्टार फार्ममध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर भरपूर दिवसानंतर आता व्हिडिओ येतो आपला, म्हणजे 15 दिवसापर्यंतचा गॅप होता. कारण कसं मित्रांनो, एक तर नव्हता पाऊस आणि त्याच्यामुळे माझी पण मनस्थिती नव्हती की बाबा व्हिडिओ वगैरे बनवायची, कारण की मूडच खराब झाला होता माझा. कारण बघा, एकतर एक अवकाळीसुद्धा एक पण पाऊस पडलेला नाही आणि त्याच्यातून जो पावसाळ्याची जर मिरगाची जी सुरुवात असते तिथून सुद्धा म्हणजे 22 तारखेपर्यंत पाऊस पडला नाही. हां, आता ते धोंड्याचा महिना म्हटल्याच्या नंतर एक महिनाभर लांबतं पावसाळी मला पहिलेच माहिती होतं. पण अवकाळीसुद्धा येणार नाहीत हे मात्र माहिती नव्हतं. कारण कसं आहे, अवकाळी पाऊस पडला की नवीन पाली फुटते, आपल्या शेळ्यांना फिरण्यासाठी थोडंसं म्हणजे मोकळं म्हणजे शिवारामध्ये आपण फिरू शकतो जेणेकरून शेळ्या, कारण शेळ्या बघा फक्त खुराक आणि कडबा आणि 4G बुलेट निपेर एवढ्यावरच होत्या. तसं संगोपन व्यवस्थित चालू आहे. बघू शकता तुम्ही आता सावकाश सावकाश बघू शकता, बोरी बाबळी वगैरे व्यवस्थित फुटत आहेत मित्रांनो. फक्त आता पेरणी वगैरे करायची बाकी आहे. तर बघा, आता जे आपलं शेडचं जे काम जे आहे ते शेडचं काम संपूर्ण झालेलं आहे. आता फक्त एक दरवाजा लावायचा बाकी आहे. मग अगदी म्हणजे परवाच्या दिवशी 100% व्हिडिओ येणार आहे आपल्या चॅनलवरती, किंवा आपण दरवाजे किंवा आपलं शेड वगैरे कसं केलेलं आहे. आणि भरपूर आता चांगलं चांगलं नियोजन करायचे आपल्याला. बघू शकता, संपूर्ण शेळ्या आता मुक्त केलेल्या आहेत. बघू शकता तुम्ही, मस्तपैकी नियोजन चालू आहे. आणि बऱ्याच शेळीपालकांना माहिती असेल, ती झाड ती कट्टा तुम्हाला तिकडे दिसत असेल, तुरीचं वगैरे रान होतं बघा इथं. आणि भरपूर आपण उन्हाळ्यामध्ये ह्या रानामध्ये कमीत कमी म्हणजे 30 ते 40 व्हिडिओ तर बनवलेच असतील, 100% तितके व्हिडिओ बनवलेच असतील. आणि महत्त्वाचं बघा, किती भरपूर चारा झालेला बघा. संपूर्ण हा 4G बुलेट नेपियर आणि त्याच्या पलीकडे सुवाबूळ, एवढी जबरदस्त सुवाबूळ फुटलेले मित्रांनो, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. आणि बघा इकडे बघू शकता, आपल्या शेळ्या एकदम मस्तपैकी चारा खात आहेत. आणि हे बघू शकता आपली हुंडा, बघू शकता हे आहे आपली हुंडा, एकदम जबरदस्त. आता बघा, तसं जर विचार करायला गेलं तर ह्या ज्या शेळ्या ज्या आहेत, ह्या शेळ्या आता 8 शेळ्या आपल्या गाभा गेलेल्या आहेत. सर्वांना माहिती आहे, व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवलेलं होतं. पण कसं आहे, टेम्परेचर इतकं जास्त होतं जबरदस्त की म्हणजे कमी शक्यता आहे की बाबा शेळ्या गाभ राहण्याची. कारण कसं आहे, डायरेक्ट कितीतरी आता रणदेभाच्या सुद्धा भरपूर शेळ्या म्हणजे परतल्या होत्या. त्याच्यामुळे आता आपल्या सुद्धा शेळ्या बघू काय होते. अजून एक 15 ते 20 दिवस गेले की कळलं आपल्याला की कोणती शेळी गाभ आहे कोणती नाही. परत अजून बोकड लागवड करावं लागेल. म्हणजे कसं आहे बघा, एक दोन शेळ्या राहिल्या तर काही तितका ताण नाही. समजा 4-5 जर शेळ्या जर राहिल्या तर 100% आपल्याला बोकड आणि परत आणावं लागेल आणि परत त्या शेळ्यांची लागवड करून घ्यावी लागेल. कारण कसं आहे, आपण योग्य वेळेतच बोकड लागवडीसाठी आणलेला होता. पण कसं आहे, शेवटी निसर्ग आहे, निसर्गाने साथ न दिल्यामुळं ह्या गोष्टी घडतात मित्रांनो. बघू शकता तुम्ही, आपल्या शेळ्या आता मस्तपैकी खात आहेत. तो आता सुबाबळीकडे सुद्धा जातोय आपण, सुबाबळी सुद्धा तुम्हाला दाखवतो. बघू शकता चिंच झाड, नॅचरली ऑर्गॅनिक. आणि सावकाश सावकाश आता बंधाऱ्याला वगैरे पालवी फुटत आहे. इतकं म्हणजे इतकं हा महिना इतका अवघड गेला की अवकाळी पाऊस नसल्यामुळं कुठं पालवीच नवीन फुटलेली नव्हती. बाहेरच्या म्हणजे फिरस्तीलाही ताण झाला आणि बंदिसला तर ताण होता. आणि एकतर झालं काय, तितका काही आपला आहे कडवा वगैरे स्टोअर केलेला. पण शेवटी कसं, एकतर उन्हाळा म्हणलं थोडंसं एकावर म्हणलं की थोडं ताण होणार आहे. होते संगोपन का लगेच का मरत नसते शेळ्याच काही नाही, 10-15 दिवस बाहेर हिंडवल्या, खुराक वगैरे व्यवस्थित ठेवला, लगेच तयार होता शेळ्या. तितकं काही म्हणजे ताण घेण्याची काहीच गरज नाही. आता बघू शकता, इकडं आहे संपूर्ण आपला 4G बुलेट नेपियर. आणि ह्या ठिकाणी संपूर्ण आपल्या दशरथ घास लागवड करायची किंवा तुत्ती. तसं दशरथ घास लागवड करायचं आपलं नियोजन आहे. मी ते घास मोडलेला होता. आणि बघू शकता, इकडे तुम्हाला दाखवतो मी, हा संपूर्ण जो आहे हा आहे 4G बुलेट नेपियर. बघू शकता, हा 4G बुलेट नेपियर आहे. आणि ह्या जे इथपर्यंत हे लागवड करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही, हा 4G बुलेट नेपियर आहे. आणि बघा ही सुबाबूळ, बघा हे सुबाबूळ कसं आहे, एकदम म्हणजे निर्जीव झालेली होती. हे फक्त एवढे खोटकस होते. मला वाटलं आता एवढी जी मेहनत केलेली होती ती सगळी मेहनत वायाच गेली. पण बघा, पट्टा पूर्ण रोड पण किती जबरदस्त सुबाबूळ आलेली आहे. बघा, बंदिस्त शेळीपालनामध्ये जर असं जर चारा नियोजन झालं ना, तर एकदम जबरदस्त नियोजन होते. बघू शकता, एकदम भरपूर म्हणजे एकदम छान, एकदम हिरवीगार आणि कवळी लुसलुशीत सुबाबूळ आलेली आहे. का? कारण आता पाऊस पडलेला आहे, म्हणजे जबरदस्त असा पाऊस पडलेला. बघू शकता तुम्ही, बघू शकता ह्याकडंच त्याकडला म्हणजे 6 जे पट्टे जे आहेत, हे 6 पट्टे सुबाबळीचे. अजून तिकडं सुद्धा पलीकडे बघू शकता, तिकडं सुद्धा सुबाबूळ आहे. तिथे बघू शकता तुम्ही सुबाबूळ. तिकडं सुद्धा जाऊ आपण, शेळ्या हाणू. कारण कसं आहे, शेळ्या खाल्ल्या की ऑटोमॅटिक म्हणजे फुटवे कमी होतात, मग ते धाट उगच निभरते. सुबाबूळ म्हणलं की शेळ्या असो पिल्लं असो त्यांचा आवडता चारा आहे. तर दुसऱ्या सुबाबळीकडे जाऊ. आता ह्या सुबाबळी तसं विचार करायला गेला तर दुसरीच कापणी आता ही. आणि 2 ते 3 महिन्याची कापणीच करायची नाही आपल्याला. एकदम उंच उंच येऊ द्यायचे सुबाबूळ. बघू शकता शेळ्या वगैरे. आता त्यासुद्धा सुबाबळीकडे जाऊ आपण. एकदम मस्त वातावरण आहे सध्या. आणि हो, चारा नियोजन ज्या शेळीपालकांना बंदी शेळीपालन सुरुवात करायचं आहे, तिने आता पावसाळ्यामध्ये चारा नियोजन व्यवस्थित करून घ्या.
जेणेकरून कसं आहे दिवाळीपर्यंत तुमचा चारा व्यवस्थित आला की त्याच्यानंतर लागवडीसाठी तितका ताण होत नाही. आता बघा आता ही बघा सुबाबूळ बघू शकता तुम्ही, ही सुद्धा सुबाबूळ फुटलेली आहे बघा. आता ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला दसरगास लागवड करायची आहे. बघू शकता तुम्ही एकदम जबरदस्त सुबाबूळ फुटलेली आहे, एकदम छान. अगदी म्हणजे 1 ते 1.5 महिन्यामध्ये एकदम हिरवीगार सुबाबूळ दिसणार आहे. आणि ही सुबाबूळ ही आणि ती दोन्ही सुबाबूळ एकच आहे, बिल्डर सुबाबूळ. लक्षात असू द्या ना, बिल्डर सुबाबूळ. बरेच जण विचारतात कमेंटमध्ये कोणती सुबाबूळ लागवड केली. ही बिल्डर सुबाबूळ आहे. ठीक आहे. आणि हो काही अडचणी असं आल्यास तर नक्की कमेंटमध्ये विचारत चला आणि भेटत राहू. आणि आता इथून पुढे जे आहेत ते व्हिडिओ रेग्युलर येणार. तर ठीक आहे, रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला. धन्यवाद.